नक्की सदिच्छा भेटच होती. मी खासदार नरेश म्हस्के साहेब आणि संजय नहारजी आत्ताच आम्ही शरद पवार साहेबांना भेटलो. यामागचं कारण असं होतं की राज्याचा मराठी भाषेचा मंत्री मी आहे आणि दिल्लीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होतं आहे. त्याचे स्वागताध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब आहेत. त्याच्यामुळे मी मराठी भाषेचा मंत्री असल्यामुळे या संपूर्ण साहित्य संमेलनाचा आढावा घ्यायला इथं आलो होतो. स्वागताध्यक्ष म्हणून त्यांना भेटणं क्रमप्राप्त आहे आणि म्हणूनच आम्ही त्यांची भेट घेतली. भेट घेऊन संमेलनाच्या बाबतीतल्या ज्या काही चर्चा होत्या त्या माननीय शरद पवार साहेबांबरोबर आम्ही स्वागताध्यक्ष म्हणून केल्या आणि ती चर्चा झाल्यानंतर आता आम्ही निघालेलो आहे. आता भेटलंय म्हटल्यानंतर काहीतरी चर्चा होणारच आहे. त्याच्यामुळं साहित्य संमेलनाची चर्चा ही नक्की झाली. साहित्य संमेलन यशस्वी करायचं स्वागताध्यक्ष ते आहेत. सरकार म्हणून देवेंद्रजी, एकनाथ शिंदेसाहेब, अजितदादा आम्ही सोबत आहोत. हे सगळं झाल्यानंतर काहीतरी आता एवढं सगळं तुम्ही चालवताय म्हटल्यानंतर काहीतरी चर्चा होणारच ना. पण जी काही चर्चा झाली ती पहिली मी आणि नरेश म्हस्के साहेब शिंदे साहेबांची बोलू आणि मग तुम्हाला सांगू. पण म्हणजे याचा अर्थ काहीतरी चर्चा झाली एवढं नक्की आहे. आता बघा आमचे शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आहेत. त्यांच्यामुळे आम्ही या पदावर बसलेलो आहोत. त्याच्यामुळे शरद पवार साहेबांना आम्ही का भेटलो, तिथं काय चर्चा झाली एकनाथ शिंदे साहेबांना शेवटी सांगितलं पाहिजे. तुम्ही याचा अर्थ कसाही लावू शकता. ही सदिच्छा भेटच होती. कशासाठी होती हे देखील मी विश्लेषण करून सांगितलं. तुम्ही मला असं विचारलं की काल जे शिंदे साहेबांचा सत्कार झाला आणि काही लोकांच्या पोटात पोटसू उठला त्याच्या संदर्भात काही चर्चा झाली का, तर मी तुम्हाला असं म्हटलं की आता एवढी चर्चा झाल्यानंतर त्याच्यावर चर्चा होणारच आहे. संतापलेल्या राऊतांना बघून पवार यांची प्रतिक्रिया काय होती, कारण की याच्यावरती चर्चा झाली. मला असं वाटतं की ह्या गोष्टी ज्या मी बघितलेल्या आहेत किंवा नरेश म्हस्के साहेबांनी चर्चा केलेली आहे, काही गोष्टी आम्ही राजकीय निर्बंध पाळतो. तर मला असं वाटतं की आज आम्ही जी चर्चा केली ही साहित्य संमेलनाच्या संदर्भातच केली. काही रेल्वेचे प्रश्न होते, काही संदर्भात एक आनंदाची बातमी तुम्हाला सांगतो या चर्चेतली की रेल्वेनं जवळजवळ 1200 साहित्यिक प्रवास करणार आहेत आणि देशातलं पहिलं रेल्वेतलं संमेलन हे तुमच्याकडे येताना रेल्वेमध्ये होणार आहे 30 तास. त्या संदर्भात देखील चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये त्या संमेलनाची जबाबदारी बऱ्यापैकी माझ्यावर आणि महाराष्ट्र शासनावर आहे. त्याच्याबाबत चर्चा झाली आणि म्हणून तुम्हाला नाविन्यपूर्ण जर चर्चा पाहिजे असेल तर देशामध्ये पहिल्यांदा 30 तास रेल्वेमध्ये संमेलन होणार आहे. ही नाविन्यपूर्ण आजची चर्चा. सामंत साहेब, पण तुम्ही दोन्ही नेते निर्णय प्रक्रियेतले नेते आहात. म्हणजे तुम्ही फक्त मराठी भाषा मंत्री असलात तरी सुद्धा शिवसेनेच्या निर्णयांमध्ये दिल्लीत नरेश म्हस्के, राज्यामध्ये उदय सामंत ही महत्वाची नावं आहेत आणि ऑपरेशन टायगर वगैरे त्या अनुषंगाने तुमची नोडल ऑफिसर आहेत. आम्ही तुम्हाला खरं सांगू का, आम्ही ही पण कल्पना साहेबांना दिली की साहेब तुमच्या घरी तुम्हाला भेटायला येत असताना फार मोठ्या संख्येनं आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त मीडिया बाहेर उभा आहे हे पण आम्ही साहेबांना सांगितलं. परंतु राजकीय चर्चा कुठचीही झाली नाही. नरेश म्हस्के साहेबांची लोकसभेमधल्या काही गोष्टींची चर्चा झाली. साहित्य संमेलनामध्ये आम्ही कसा सहभाग घ्यावा, महाराष्ट्र शासनानं खासदार म्हणून नरेश म्हस्के साहेबांनी कसा सहभाग घ्यावा असं एका ज्येष्ठ नेत्याने सांगितलं आणि ते आम्ही ऐकलं. बरं, आता अलीकडच्या काळात जो शिंदे फडणवीस यांच्यात दुरावा निर्माण झाला आणि पवार आणि शिंदे यांच्यामध्ये जवळीक निर्माण झाली आहे असं बोललं जात आहे, हे खरं आहे का? नाही, हे सगळं बोललं जातंय. महाराष्ट्रामध्ये महायुतीची सत्ता ही आणण्यामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांचे 2.5 वर्षातले श्रम हे देखील फार मोठे आहेत. आज आम्ही देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये काम करतोय. शिंदेसाहेब टीम म्हणून उपमुख्यमंत्री म्हणून काम करतायत. त्या महायुतीच्या संदर्भातला आणि ह्या भेटीचा कसलाही संबंध नाही. काल जी काही एक इथं कार्यक्रम होता आणि त्याच्यामध्ये पुरस्कार दिला गेला. खरं तर मला असं वाटतं की मी सकाळी देखील सांगितलं की वंदनीय बाळासाहेब आणि शरद पवार साहेबांची देखील राजकारणाच्या पलीकडची दोस्ती होती आणि दिल्लीच्या बाहेर आल्यानंतर आपण पक्षीय राजकारण जर करत राहिलो तर ते योग्य नाही असं आमचं सगळ्यांचंच मत आहे आणि तेच मत माननीय शरद पवार साहेबांचं असावं. यानंतर त्याच्या अजितदादांच्या कुरघोड्या बंद होतील असं आहे का? अजितदादांच्या पक्षाच्या कुरघोडी बंद होतील का? आता बघा, आता तुम्ही शिंदे साहेबांपुरते मर्यादित प्रश्न विचारत होता. आम्ही पवार साहेबांना भेटल्यावर आता अजितदादांसंदर्भातले विचारायला लागले. मी सांगतो की राजकीय चर्चा आणि राजकीय काही निर्णय किंवा राजकीय काही अजून घडामोडी घडवण्यासाठी आम्ही इथं अजिबात आलेलो नव्हतो.
पहिल्यांदा मोठ्या ताकदीनं महाराष्ट्र सरकार अखिल भारतीय साहित्य संमेलन ज्याचं उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब करणार आहेत आणि ज्याचे स्वागताध्यक्ष शरद पवार साहेब आहेत, या संदर्भात आमची चर्चा झाली. आणि राजकीय चर्चा जर करायचीच असेल आणि जर काय सांगायचंच असेल तर झालेली चर्चा मी आणि नरेश म्हस्के साहेब आम्ही कसं जाहीरपणानं सांगू. पहिली आम्ही शिंदे साहेबांना सांगू ना. काही नेत्यांना इशारा देण्याकरता ही भेट होती. गेला इशारा जाता जाता मी मगाशी हेच सांगितलं. मी हसतो एवढ्यासाठीच की दिल्लीमध्ये आल्यानंतर आमचे मराठी पत्रकार कशा पद्धतीनं आम्हाला प्रश्न विचारून अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात हे मी आज अनुभवतोय दिवसभर. कारण माझ्या राजकीय इतिहासातली दिल्लीतली सलग 4थी पत्रकार परिषद ही आहे. म्हणजे मी तसा विक्रमच केलेला आहे. पण मला असं वाटतं की या भेटीकडे कुठेही राजकीय म्हणून बघू नये. परंतु साहेबांना आम्ही जे काय ओळखतो, पवार साहेबांना, त्यांनी तिथे गेल्यानंतर सरकारच्या कामाबद्दल विचारलं, कशा पद्धतीनं कामकाज चालू आहे. शिंदे साहेबांनी इव्हन ही पण चर्चा झाली की शिंदे साहेब सत्कार झाल्यानंतर किती वाजता महाराष्ट्रामध्ये पोहोचले. मला असं वाटतं ही आपली राजकीय संस्कृती आहे की ज्या व्यक्तीचा मी सत्कार केला ती परत महाराष्ट्रामध्ये विमानानं गेली, ती किती वाजता पोहोचली. आता मला असं वाटतं की हा आदर्श काही लोकांनी हे घेतला. विचारायचं असेल की रात्री अमित शहाची भेट घेतली म्हणून टायमिंग विचारला असावा. तर ती तुम्ही दाखवली असती ना. सर उद्या अधिक दिल्लीमध्ये कितीही वाजता कोणाची भेट घेतली तर ती आम्हाला कळण्याऐवजी पहिली तुम्हाला कळते आणि टीव्हीवर दिसते. सर उद्या आदित्य ठाकरे येत आहेत. टायमिंग खूप महत्वाचं आहे. काल तुम्हाला काल एकनाथ शिंदे यांना अवॉर्ड मिळाला, आज तुम्ही इथे आहात आणि उद्या आदित्य ठाकरे येत आहेत. तो फक्त योगायोग समजावा, त्याच्यामध्ये बाकी काही नाही. परंतु आजची साहेबांची भेट ही मराठी साहित्य संमेलनाच्या संदर्भातली होती. बरं, पवार आणि शिंदे जवळ येतात असं मानायचं. तर मगाशी मी उत्तर दिलं ना की महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सरकारमध्ये आहोत. देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली टीम म्हणून एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा आम्ही सगळे काम करतोय. त्याच्यामुळे तुम्ही या भेटीकडे सूत्रांचा हवाला देऊन बघू नये हीच माझी विनंती आहे. रत्नागिरी 24 न्यूज चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.